त्यानंतर पूज्य भंतेजी या ठिकाणी आले। लोकांना बौद्ध धर्माचं आचरण कसं करावं याची चांगल्या प्रकारची माहिती या ठिकाणी सुगतवंशजी यांनी दिलेली आहे। अनेक कार्यक्रमांमध्ये भंतेजींच्या सोबत जाण्याचा योग मला आलेला आहे, त्यांच्या समोर भाषण करण्याचा योग मला आलेला आहे, त्यांचं प्रवचन ऐकण्याचाही योग मला आलेला आहे। त्यांच्या प्रवचनातून गौतम बुद्धांची प्रखर विचारधारा ही त्यांनी मांडलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की सम्राट अशोक यांनी भारतातून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता श्रीलंकेला त्यांचा पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा यांना पाठवलं। त्या महेंद्र आणि संघमित्रांनी श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा एवढा प्रचार आणि प्रसार केला की संपूर्ण श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं। त्या महेंद्र आणि संघमित्राच्या श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू एन सुगतवंशजी महाथेरो आपल्या जळगाव शहरामध्ये आले, ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आणि अभिमानास्पद बाब आहे। त्यांनी या ठिकाणी 54 वर्ष अव्याहतपणे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या जळगाव शहरामध्ये आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांचा, धर्मगुरूंचा सुद्धा त्यांचं निधन झालेलं आहे। त्या अनुषंगाने त्यांची अंत्ययात्रा सुद्धा निघालेली आहे, नाही असं नाही। परंतु मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जळगाव शहरामध्ये आतापर्यंत जेही राजकीय नेत्यांची अंत्ययात्रा निघाली असेल, ज्याही धर्मगुरूंची अंत्ययात्रा निघालेली असेल, त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ, सर्वात मोठ्या लोकसंख्येने आणि सर्वात मोठ्या अंतराने पूज्य भंतेजी एन सुगतवंश महाथेरो यांची अंत्ययात्रा निघाली। जळगावच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे। याची नोंद जळगावचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस त्यांना क्षीणक्रम प्राप्त फार लांबपर्यंत जाईल। म्हणजे तेव्हा त्याचं वैशिष्ट्य असं, आता तर परिस्थिती बदललेली आहे की ज्या व्यक्तीचं निधन झालेलं असतं त्याच्या घरापासून काही अंतरावरती शववाहिका आलेली असते, हे शव त्या शववाहिकेमध्ये ठेवलं जातं, ती गाडी त्याच्याच स्पीडने जाते आणि त्याच्या माग लोक आपल्या गाड्यांवरती किंवा फोर व्हीलर मध्ये जातात आणि अंत्यविधी करत असतात। परंतु एन सुगतवंश महाथेरो यांची अंत्ययात्रा ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून संत जोखामेळ्यापर्यंत जी आलेली आहे वसुंधरापर्यंत, ते जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर अंतर आहे। आणि त्यापर्यंत पब्लिक पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये आलेली आहे, मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो। हे फार मोठं योगदान जे आहे हे जळगावकरांच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद। बंधू आणि भगिनींनो, महाबोधी या ठिकाणी जो ज्वलंत इश्यू आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा, या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या अनुषंगाने पूज्य भंतेजी एन सुगतवंश महाथेरो आणि संघनायक थेरो यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरामध्ये 11 मार्चला शांती मार्चचं आयोजन केलेलं होतं। लक्षात घ्या बंधू आणि भगिनींनो की एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये त्यांच्या कार्याच्या संदर्भामध्ये कोणत्या क्षणापर्यंत कार्यरत राहू शकते, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पूज्य भंते एन सुगतवंशजी महाथेरो। 11 मार्चला या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्तीच्या संदर्भामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली शांती मार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कशाचं? शांती मार्चचं। परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 11 मार्चला शांती मार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं, त्याचीच अंत्ययात्रा 11 मार्चला निघाली। हा सुद्धा इतिहासातला फार मोठा